त्या भर पावसात घेतला आणि असं कडक ऊन आहे. मेळाव्याच्या वेळेला सुद्धा विचारलं होतं लोकांनी की लोक चिखलात कशी बसतात. म्हटलं अरे आपला शेतकरी चिखलात ऊन वारा पाऊस काही असो आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो. त्याचं आयुष्य तर चिखलामध्ये असतं. आता तर चिखलच झालेलं आहे. आपण सारी सभा नाही घेऊ शकत तिकडे. या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा की बोलणारे काही बोलू देत. इतर वेळेला तर शिवसेना तुमच्या सोबत आहेच, पण ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेल्या संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही. मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो 50,000 रुपये पर हेक्टर, हे काय मला स्वप्न नाही पडलेलं. मी शेतकऱ्यांशी बोललो, अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले, आणि त्यांना विचारून मी आकडा काढला की दादा किती आपल्याला किती अपेक्षा आहे, किती झालं तर तुमचं जरासं गाडं रुळावरती येईल. ते म्हणाले साहेब 50,000 रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे. आता आपले जे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे आपले विरोधी पक्ष, मी संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मोठमोठी होर्डिंग्स पाहिली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन 31,000 कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल. आणि तुम्ही जाताना मुद्दामून बघा, होर्डिंगवरती शेतकरी नाही आहे, यांचेच सगळे हे सतरंज्या घालणारी जी लोक आहेत, मंत्री संत्री वाजंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे. तुम्हाला काय पडलं शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं? तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं. स्वतःची पाठ स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची. जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला? जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय? मग 50,000 रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत? फक्त लक्षात घ्या की 50,000 रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो? कोणाकडे? ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो. त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते. हे आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे, हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वटणीवरती आणावं लागेल. मी एकूण जे काही पॅकेज पाहिलं, अनेकांना असं वाटतं, सगळ्यांना असं वाटलं अरे 31,000 कोटी इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज. नाही, इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने. आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती. ही इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आहे. बरं, यांना जरा जरी कळवळा असता तरी आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले, महाराष्ट्रात येऊन गेले. तुम्ही पाहिलं, टीव्हीवरती बघितलं का? मी नाही बघितलं, पण मी ज्यांनी पाहिलं त्यांना विचारतोय, त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात 2, 3, 5, 10 भाषणं झाली असतील, एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का?